आज आपण बर्गर आणि साल्सा याची रेसिपी बघणार आहोत. तर इथं बर्गरसाठी मी रेडीमेड टिक्कीचा वापर करत आहे आणि साल्सा हा आपण घरीच बनवायचा आहे. तर त्याची पहिला रेसिपी आपण बघून घेऊ. एक मोठ्या आकाराचा मी कांदा घेतलेला आहे, त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि तो चॉपरला आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचा आहे. अगदी बारीक चॉपिंग झालं पाहिजे. तर मी इथं थोडं थोडं करून घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला बारीक चॉप करून त्याच्यातच आपल्याला कोथिंबीर पण चॉप करून घ्यायची आहे. मी राहिलेली इथं कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कांदा, टोमॅटो कमी जास्त करू शकता. तर थोडक्यात काय आहे की कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आपल्याला एकत्र बारीक करून घ्यायची आहे आणि ती एका कंटेनरमध्ये मी काढून घेत आहे. त्याचबरोबर इथं आपल्याला बारीक जलेपनाचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथं जलेपने देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता. तर इथं मी 6-7 स्लाईस चॉप करून घेतलेल्या आहेत. तर ते मी याच्यामध्ये घालून घेत आहे. याच्यामध्ये आपण मिरी पावडर देखील घालणार आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट ॲड करू शकता. मला इथं जलेबीचा स्वाद चांगला लागतो त्यामुळे मी थोडे जास्त घातलेले आहेत. तुम्ही अजून आवडत असेल तर अजून घालू शकता किंवा कमी देखील करू शकता. त्याचबरोबर इथं छोटा मी चमचा मिरी पावडर घातलेली आहे. त्याचबरोबर इथं थोडं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथं 2 चमचे मी केचप घातलेला आहे. केचपच्या जागी तुम्ही सॉस वगैरे जरी यूज केला तरी चालेल. त्याचबरोबर इथं मी एक लिंबाचा कोर भाग घेतलेला आहे. तर तो मी पूर्ण पिळून घालत आहे, लिंबाचा रस. इथं साल्सा हा थोडा तिखट आणि आंबट टेस्टचाच असतो त्यामुळे आपण इथे लिंबू देखील घातलेला आहे, सॉस देखील घातलेला आहे आणि टोमॅटो देखील घातलेला आहे. आणि तिखटसाठी आपण मिरी पावडर आणि जलेपनो घातलेला आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची देखील तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट आंबट करू शकता. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे की आपला साल्सा हा तयार झालेला आहे. तर हा साल्सा आपण बर्गरच्या बेसला वापरणार आहे. कोणतंही विकतचं आपल्याला स्प्रेड वगैरे वापरायची गरज नाही. हा साल्सा वापरला तर अगदी घरगुती बर्गर तयार होतो. कारण टिक्की आपण बाहेरच्याच वापरत आहे त्यामुळे इन्स्टंट होणारा बर्गर हा आहे. तर इथं मी बर्गरचे बन घेतलेले आहेत. तर तिकडे मी टिक्की देखील रोस्ट करायला ठेवलेली आहे. मी फ्राय करत नाही आहे कारण आपल्याला इथं तेलाचा जास्त वापर नाही करायचा आहे. त्यामुळे मी नॉनस्टिकवर टिक्की मी परतून घेत आहे. त्याला तेल लावण्याची देखील गरज नाही कारण ऑलरेडी त्या टिक्कीजमध्ये ऑइल असतं. त्यामुळे मी नुसते रोस्ट करून घेत आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून रोस्ट करा म्हणजे त्या आतपर्यंत छान शिजली जाते. त्याचा कच्चापणा सगळा निघून जातो. तर ही एक महत्त्वाची टीप आहे. तुम्ही या पद्धतीने रोस्ट करून नक्की बघा. डीप फ्राय करण्याची काही गरज नाही किंवा तेल वापरण्याची देखील गरज नाही. त्याचं तेल ॲटोमॅटिकली बाहेर पडत असतं. तर मी सगळ्या स्लाईसना बनच्या साल्सा लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यावर टिक्की घालून घ्यायची आहे. टिक्की घातल्यानंतर थोडासा टिक्कीला स्वाद येण्यासाठी मी इथं सॉसचा वापर करत आहे किंवा केचप. तुम्ही दोन्हीपैकी काही यूज करू शकता. जर लहान मुलं खाणार असतील तर शक्यतो केचप यूज करा म्हणजे ते कमी तिखट असतं. त्याचबरोबर इथं मी मस्टर्ड सॉस लावत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही सॉस यूज केला तरी चालेल पण शक्यतो मस्टर्ड सॉस, टोमॅटो सॉस असे चांगले लागतात. आणि मी इथं जलेबीचे स्लाईस देखील ॲड करत आहे. तर जलेबीचा देखील फ्लेवर सुंदर येतो पण लहान मुलांसाठी तुम्ही अवॉइड करा. त्याचबरोबर इथं मी बारीक चिरलेला कॅप्सिकम घालत आहे. तो देखील आपल्याला म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कोणत्याही कमी जास्त करू शकता. ह्याच्यामध्ये मग व्हेज करायचं असेल तर तुम्ही व्हेज टिक्की वापरा, नॉनव्हेज करायचं असेल तर नॉनव्हेज टिक्की वापरा आणि व्हेजिटेबल्स देखील तुम्ही तुमच्या आवडीने करा. आणि इथं मी चीज स्लाईस घालत आहे. चीज स्लाईस देखील मी पूर्ण अशी एक अशी घातलेली नाही आहे. त्याचे 4 भाग करूनच मी वापरत आहे कारण जे अनहेल्दी आहे ते थोडं कमीच आपण वापरायचं आहे. चीज लहान मुलांसाठी वगैरे बेस्ट आहे. त्याचबरोबर इथं मी आईसबर्ग घालत आहे. तुम्ही यामध्ये लेट्यूस देखील यूज करू शकता.
तर इथं आईसबाग फार क्रंची आणि छान लागतं, त्यामुळे मी लेट्यूसपेक्षा आईसबागचा वापर करत आहे. लेट्यूसचे लीफ थोडे मोठे असतात, त्यामुळे एकच लीफ जरी घातलं तरी इनफ असतं. आता हे मी दोन्ही प्रकारे मी रोस्ट करून घेणार आहे. एक पॅनवर ठेवणार आहे आणि एक मी मायक्रोवेव्हला फक्त 1 मिनटासाठी गरम करून घ्यायचं आहे. फक्त थोडं त्याला कोमटपणा येण्यासाठी. फार आपल्याला ते शिजवायचं नाही आहे. तुम्ही तसं देखील खाल्लं तरी चालतं, नाहीतर ते जे आईसबग आहे ते पाणी सोडतं, त्यामुळे आपल्याला जास्त रोस्ट करायचं नाही आहे. थोडंसं फक्त गरम करून घ्यायचं आहे की हे आपला झटपट बर्गर घरच्या घरी तयार.